वाशिममध्ये देखील सलग 5व्या दिवशी शेतकरी आणि वाहन चालकांच्या डिझेल मिळवण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काल दुपारनंतर अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल पुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात झालेली होती। मात्र मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्यामुळे सलग 5व्या दिवशी पंपावरती रांगा लागलेल्या होत्या। पेट्रोल पंपावरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। बघूयात। डिझेल मिळावं यासाठी वाहनधारकांनी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रांगा केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या वाशिमच्या काकडदाती परिसरातील असलेल्या एका पेट्रोल पंपावर आहो आणि नागरिकांनी इथं मोठ्या प्रमाणात डिझेल मिळवण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र आहे। इथं कॅनाच्या डिझेलच्या कॅनासाठी मोठ्याला रांगा लागल्याचं चित्र आहे। शेतीच्या मशागतीचे काम अंतिम टप्प्यात आहेत, खरीप हंगाम तोंडावर आहे, याकरिता ही गर्दी असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। एकूण जर पाहायला गेलं तर मागणी जास्त आणि पुरवठा कमी यानुसार पाहायला गेलं तर इथं डिझेल कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची गर्दी वाढत असल्याचं चित्र आहे। आपण बघू शकतो की ही ज्या लांबच लांब रांगा आहेत आणि या रांगेमध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र आहे। बोरवेल मशीन असेल, JCB मशीन असेल, ट्रक असतील, वाहन असतील, इतर त्यांनाही ही डिझेल गरजेचं असते, त्याकरिता ह्या रांगा लागल्याचं चित्र आहे। आपल्यासोबत नागरिक आहे बोलायसाठी। दादा मला सांगा, काय कशासाठी तुम्ही रांगा लागली? मी डिझेलसाठी रांगत लागलो आणि ट्रॅक्टर आहे माझ्याकडे। ट्रॅक्टरला कमीत कमी रोजचं 6,000 डिझेल लागते, त्याच्यामुळं भरपूर डिझेल लागणार आहे। कमीत कमी पेरणी होईपर्यंत तरी सरकारनं डिझेल अवेलेबल करून द्यायला हवं आणि वाशिम जिल्ह्यासाठी अतिरिक्त साठा हा देण्यात यावा। कारण किती तुम्हाला मिळते रोजचं डिझेल? काय रोजचं काय एक का नाही 2 पंपावर डिझेल येते, 3,000चं नाही 2,000 डिझेल मिळते। ट्रॅक्टरला 6,000 डिझेल लागते, त्याच्यामुळे जसं प्रॉब्लेम येतात, ट्रॅक्टर उभे राहायला लागले, शेतीचे कामं खोळंबलेले आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये। आणखी किती दिवस तुम्हाला पेट्रोल डिझेलची आवश्यकता असं वाटते तुम्हाला? कमीत कमी 6व्या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत जो रोग पेरणी होणार नाही तो रोग तर डिझेलची आवश्यकता आहेच। त्याच्यानंतर एकूण जर पाहायला गेलं तर पेरणी होईपर्यंत सरकारनं डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। 2,000ची मर्यादा न ठेवता मागेल तितकं शेतकऱ्याला डिझेल देण्यात यावं असेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.